कोश वाढणारे याजक होते. सर्व म्हणा कोश वाढणारे याजक. सर्व म्हणा कोश. सर्व म्हणा कोश वाढणारे याजक. कोश वाढणारे याजक. सर्वांनी बोला रे कोश वाढणारे याजक. कोश म्हणजे पालखी. पालखी बघितलं तुम्ही कधी पालखी अशी नागपुरासाठी त्या पालखीमध्ये त्यांचं साहित्य असते. तरी कोश वाढते. कोशामध्ये काय होतं? देवाच्या दगड्या पाठवत्यात. एक काठी होती, भाकर होती, अशा अनेक वस्तू आहेत. तो मोठा अभ्यास आहे तिकडे जायला. तर त्याच्यात देवाचं अभिवाचन होते आणि ते कोश वाढणारे याजक होते. कोश वाढणारे याजक या नवीन करारामध्ये अर्थ काय होतं माहिती का? अभिषेक वाहणारे, सामर्थ्य वाहणारे, देवाची उपस्थिती घेऊन जाणारे याजक आपल्यावर असायला पाहिजे. आम्ही म्हणायचं तुमच्या जीवनामध्ये जे संकट येतील, जे समस्या येतील, जे त्रास येतील, त्या सगळ्या भीती तयार आहेत. परंतु तुमच्या सोबत हे याजक पाहिजे. हे याजक नसेल तर तुमच्या भीती वाढतील. हालेलुया, हालेलुया. माझ्यासोबत येत नको, मला पुढे सपोर्ट नको करू. माझे काय सोबत लोक आहेत, मित्र परिवार आहेत, काय पासून लोक आहेत माझ्यासोबत. मी त्याला नेहमी म्हणतो मला काय सपोर्ट वगैरे काय नको, मला पैसा नको, फक्त माझी प्रार्थना करा. मला जेव्हा जेव्हा वाटेल की मी त्यासाठी प्रार्थना करावी तर मी त्यांना फोन करतो, पास्टर प्लीज प्रार्थना करा, प्रॉफिट प्रार्थना करा, पास्टर प्रार्थना. ते लोक माझ्यासाठी प्रार्थना करतात आणि माझ्या परिवारामध्ये संजीवनाला सुरू होतं. हालेलुया. माझ्यासोबत 10-15 लोक आहेत की ते कोश वाढणारे, अभिषेक वाढणारे, तासोन तास प्रार्थना लोक आहेत. ते मला अभिवचन पाठवतात, ते मला मोटिवेशन करतात. हालेलुया, हालेलुया. तुमच्यासोबत किती मोठा पोलीस आहे, किती इंजिनियर आहे, किती डॉक्टर, हे महत्वाचं नाही मिळालो, पण तुम्हाला संकट उभा याजक तुमच्यासोबत पाहिजे. आनंद हालेलुया. आणि मग